आषाढी वारीसाठी चांदवड तालुक्यातून दिंडीमध्ये गेल्या 4-5 दिवसांपूर्वी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे। वारकरी भिजण्यापूर्वीच वारकऱ्यांना रेनकोट मिळाले। रेनकोट पाहून वारकऱ्यांना सुखद धक्का बसला। दरम्यान यावर्षी विविध पालख्यांद्वारे पंढरपूरला जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील वारकऱ्यांना 1300 रेनकोटचे वाटप केले। दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे धाव घेतात, परंतु आषाढ महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असतो, त्यामुळे वारकऱ्यांना भर पावसात मार्गक्रमण करावे लागते। या वारीत सहभागी होणारे बहुतांश वारकरी हे शेतकरी, कामगार तसेच मजूर वर्गातील असतात, त्यामुळे बहुतांश वारकऱ्यांना पावसापासून वाचण्यासाठी छत्री किंवा रेनकोट खरेदी करणे परवडणारे नसते। त्यामुळे यावर्षी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी वारकऱ्यांना रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान तालुक्यातील दिंडी सोहळ्यासाठी हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत। वाटप करताना वारकऱ्यांसोबत पूजा, आरती, अभंग आणि भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर रेनकोट वाटप करण्यात आले। निवृत्तीनाथ महाराज की जय आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष करत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली। यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे, तालुकाध्यक्ष शांताराम भवर, हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार सौरभ महाराज जाधव, संदीप काळे, दीपक उशीर, आमदार डॉक्टर राहुलदादा यांचे स्वीय सहाय्यक सागर अण्णा अहिरे, मुकुंद बोरसे, खुशाल पाटील, कुणाल अनवट, मयूर मोरे, उत्तम आवारे तसेच सर्व वारकरी उपस्थित होते। आम्ही दरवर्षी पंढरपूरला दिंडीला जात असताना मनावर पाऊस लागतो, त्यासाठी आम्हाला राहुल दादा यांनी रेनकोट दिलेले सगळ्या दिंडींना चांदवड तालुक्यातल्या राहुल आहेर यांना धन्यवाद। गावामध्ये आम्ही संध्याकाळच्या मुक्कामासाठी निघालो असताना हरिभक्त पारायण देवळीचे आमदार चांदवड आणि देवळा मतदारसंघाचे आमदार यांनी या वारकऱ्यांसाठी सेवा म्हणून पाण्याची त्यांना ऊन वारा पाऊस लागावा नाही म्हणून त्यांनी आमदार साहेबांनी हा पूर्ण हरिभक्त पारायण कैलास महाराज ढगे यांच्या दिंडीसाठी हे रेनकोट आपल्याला दिलेले आहे। सर्व वारकरी ह्या रेनकोटचा घेऊन प्रत्येकाला त्यांचे आभार मानत आहे आणि म्हणून आज या दिंडीचे चालक कैलास महाराज ढगे यांच्या पूर्ण 300 माणसांच्या दिंडीचं रेनकोट वाटून सर्व दिंडीच्या चांदवड तालुका, निफाड तालुका, नांदगाव तालुका, येवला तालुका एवढे तालुके या दिंडीमध्ये सामील आहे आणि या दिंडीमधून प्रत्येक त्यांच्या आमदार साहेबांच्या हार्दिक आभार। रामकृष्ण हरी रामकृष्ण। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड।